लहानपण असतो. आता तुम्ही ग्रो झालात, मोठे झालात, तुम्ही आता जबाबदार नागरिक होणार आहात. पण तुम्ही जे काही कृती करता ती मनापासून केली पाहिजे. आणि हे विसरून जा उद्यापासून की तुम्हाला 88% की 100%. 88, 100, 90, 70 यानंतर कोणी विचारत नाही. आम्ही बरेचसे बीएड कॉलेजमध्ये मुलाखती घेण्यासाठी तो प्राध्यापकांचे आम्ही 80% विचारतो. आम्ही काय विचारतो त्याला, नॉलेज, की तुला हे माहित आहे का, हे करून दाखव. त्याच्यात काय मिक्स करायचं म्हणजे केमिकल रिएक्शन कमी होईल. म्हणजे तुम्हाला नंतर डॉक्युमेंट्स कोणी बघत नाही आता सध्या, तुमचं डायरेक्ट नॉलेज बघतात. आणि तुम्हाला मोबाईलवरून काय भेटतं माहिती सगळ्यांना, तुम्हाला मोबाईलवरून फक्त इन्फॉर्मेशन मिळते, माहिती. जगात कुठं कुठं जायचं नाही, फक्त माहिती मिळते. या माहितीचं रूपांतर तुम्हाला जर ज्ञानात करायचं असेल तर तुमच्याकडे जीवन कौशल्य असणं खूप महत्वाचं आहे. यातली कोणती कोणती माहिती मी कुठं वापरू, याला मी कुठं सेटअप करू, याचा मी कुठं वापर करू, तर हे सगळं तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि जर आपण माहितीचं रूपांतर ज्ञानात केलं तर आपण त्याचं काय करू शकतो, ऍप्लिकेशन करू शकतो, त्याचा आपण आपल्या जीवनामध्ये अवलंब करू शकतो. आणि आपण जर त्याचा आपल्या जीवनात जास्तीत जास्त अवलंब केला तर आपलं जीवन हे उपयुक्त होऊ शकतं. जे आपल्याला डायरीमध्ये करायचंय की मी समाजासाठी, मी देशासाठी, मी जगासाठी अतिशय उपयुक्त व्यक्ती असेल, असे काही नॉलेजेबल लोक आहेत बघा. जसं बघितलं कोविड ज्यावेळेस होता त्यावेळेस कोविडवर अँटीनस शोधून काढण्याला किती शास्त्रज्ञांना महत्व होतं. असे बरेचसे काही कोर्स आहे, बायोलॉजीसारखे कोर्स आहेत. तर ह्या सगळ्या कोर्समध्ये खूप रिअर मुलं आहेत सध्या. आपल्याकडे पण इथं नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी आता उघडली, तिथं महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन खूप कमी आहे. तिथं सगळे बाहेरच ऍडमिशन आहे. लॉ युनिव्हर्सिटी जरी संभाजीनगरमध्ये असली तिथं आपलं पर्सेंटेज खूप कमी, 1-2% पण नाही. आणि त्या लॉला शिकून बाहेर पडणारे वकील, त्यांची झाली इंटर्नशिप ही खूप चांगल्या पद्धतीने होतं, एक चांगलं ब्रँड नेम. तर अशा नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये आपल्या मुलांनी शिक्षण घ्यायला पाहिजे. तर पालकांनी पण हा विचार केला पाहिजे. ज्या नॅशनल इन्स्टिट्यूट आहेत, ज्या गव्हर्नमेंटच्या प्युअर इन्स्टिट्यूट आहेत, फक्त खूप कमी फीस आहे जी आपल्या सर्वांना परवडते. आणि क्वालिटी एज्युकेशन आहे. क्वालिटी एज्युकेशन मध्ये तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर बघू नका फक्त, कारण बरेच वेळेस काय खूप मोठे इन्फ्रा, खूप बाहेर वेगवेगळ्या प्रकारचे झेंडे वगैरे याचा काही संबंध नाही. चांगलं शिक्षण हे फॅकल्टीवर अवलंबून असतं. तिथं कशा प्रकारचे शिक्षक आहेत हे तुम्ही तपासणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण शाळेमध्ये पण निर्णय घेतात आणि एखाद्या शाळेची फीस जास्त तिथं मुलांना टाकणं हे खूप चुकीचं आहे. ज्या शाळेत चांगले शिक्षक आहेत, ज्या शाळेतले शिक्षक वर्ष बदलत नाही, त्यात काय 2,000 पगार जास्त मला या शाळेतून त्या शाळेत, मग त्याला मागचं कधी शिकवायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी पालकांनी जर विचार केला तर निश्चितपणे विद्यार्थी चांगलं ध्येय लिहू शकतील. आणि हे वर्कआउट करणं त्यांचं काम आहे. आणि म्हणून मी तुम्हाला काय सांगितलंय की आपल्या जीवनामध्ये नैराश्य, पठारावस्था किंवा एखादी गोष्टी त्याच गोष्टी करून कंटाळा